हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बरेच सारे शॉपिंग हॉल असतात ना, ते थोडेसे आता तुम्हाला ना बोरिंग वाटायला लागले। त्याच्यामुळे ह्यावेळेस मी थोडासा वेगळा म्हणजे की जो वन पीस टाइप थोडंसं घरात घालण्यासाठी म्हणा किंवा बाहेर कॉलेज सगळीकडे वन पीस टाइप थोडक्यात कुर्ती ज्या आहेत ना, तर तो हॉल मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर वेळ न घालवता आपण पटपट ओपन करूया। सगळ्यात पहिली जी आहे ना ती कॉटनची कुर्ती आहे। तर मिक्स आहे, थोडासा जॉर्जेट कॉटन डेली वापरण्यासाठी किंवा दाखवते मी, दाखवल्यानंतर तो अंदाज येईलच की बाबा कशी। तर सगळ्यात पहिलीवाली आहे ही कुर्ती आणि सगळ्या अनारकली म्हणजे अम्ब्रेला टाइप मध्येच आहेत सगळ्या। आणि मला वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त हिचा कपडा इतका जास्त छान आहे ना, इतकं मस्त याचं कॉटन आहे बघा, तुम्हाला जवळून दाखवते। एवढं मस्त आहे ना, पण कलर जाण्याची फुल गॅरंटी आहे। म्हणजे पहिल्यांदा जाणार, त्याच्यानंतर जायला असं नाहीये, पहिल्या स्टार्टिंगला जाईल। हे बघा खाली अशी फ्रील आहे, जसं मी कुर्ती तयार करते ना तशाच आहेत, फक्त मी जरा जास्त कपडा वापरते ना त्याच्यामुळे माझ्या कुर्तीला थोडासा जास्त घेर राहतो, ह्याला घेर कमी आहे बघा। पण इतकी सॉफ्ट आहे ना, इतका मस्त हा कॉटनचा फॅब्रिक आहे ना, खूप जास्त छान आहे। आणि स्लीव्ज पण आहेत, हे बघा 3/4 स्लीव्ज आहेत, जास्त मोठेही नाही। आणि पुढच्या साईडला अशी बटन आहे जे की तुम्ही फिडिंगसाठी पण ही कुर्ती वापरू शकता, फिडिंगवाल्यांना सुद्धा चांगली आहे। आणि किंमत तर सगळ्या कुर्त्या 300-350च्या खालच्याच आहेत, काही तर 200-250च्या सुद्धा आहेत। तर हे बघा इथून असं ना हे ओपन होतंय बटन्स, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही हे फिडिंगसाठी पण वापरू शकता। एवढ्या छान ह्या कुर्तीज आहेत। माझ्याकडच्या फिडिंग कुर्ती बंद झाल्या, माझ्याकडे चेन नाही भेटत त्याच्यामुळे। पण त्याला साईडला चेन नाही आहेत, पण मध्ये हुक आहेत, म्हणजे दोघी यूज करू शकता, असं नाही की फिडिंग, फक्त ते फॉर्मॅट तसा दिलेला आहे त्यांनी। आणि जास्त डीप नेकही नाही आहेत, बऱ्यापैकी नेक आहेत। मी वेअर करून पण तुम्हाला दाखवते, पण सर्व आधी मी फॅब्रिक वगैरे कसं आहे ना ते सगळंच तुम्हाला शेअर करते। मी ज्यावेळेस ना काहीच करत नव्हते, मला स्टार्टिंगला माझ्याकडे मिशो आलं त्यावेळेस माझा सारखाच ना ह्याच कुर्तीवरती डोळा जायचा, ह्याच कुर्तीवरती, पण मी घ्यायचीच नाही। माझी कशाला, फक्त 250 रुपयाची कुर्ती आहे, मला खूप टाळाटाळ करायची। फायनली आज मी मागवली, तर यातल्या 2-3 कुर्ती जरी घेऊन घेणार आहे, कारण 200-250 रुपये किंमती जास्त नाही मला वाटत। आणि सगळे कॉटनचे आहेत आणि कॉटनचा कपडा सुद्धा एक नंबर आहे। तुम्हाला बॅकने पण थोडासा दाखवेन। तर ह्याला मध्ये ना असं कमरेमध्ये इलास्टिक आहे बघा, आणि ह्याची स्लीव सुद्धा 3/4 आहे, हे बघा थोडी जास्त लॉंग वाटते। आणि पुढचा गळा हा गोलच आहे, आणि हे सुद्धा कॉटन आहे। ह्याला असं डायरेक्ट घेर आहे, खाली फ्रील वगैरे कुठे नाही, डायरेक्ट ही जॉईंट आहे इथं, पण हा अम्ब्रेला मध्येच आहे आणि ह्याला थोडा जास्त घेर वाटतोय। तर ह्याचा कपडा सुद्धा छान आहे, क्वालिटी बघा, कलर जाण्याचे अजिबातच काही चान्सेस नाही आहेत, कारण हा व्हाईटमध्ये येतं, व्हाईट ब्लू शेड, आणि कलर सगळ्यामध्ये अवेलेबल आहे। तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता, मी माझ्या आवडीचे म्हणजे घेतलेले। तर आता माझ्याकडे ना काही प्रोडक्ट हे मिशो पाठवायला लागले, मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, पण इतके परेशान करतायत ना ते लोक की तुमच्याकडे पार्सल आज बसले ना तुम्ही लगेचच रील बनवा आणि टाका, आणि एका पाठोपाठ एक सगळ्या रील बनवून टाका, असं नाही होत। आता हे मी केव्हाचे मागवून ठेवलेत, आता मला वाटते 10 दिवस झाले असतील कुर्त्या आलेत, पण माझ्याकडे होत नव्हतं हे बनवणं, आणि म्हणून मी आज इतका लेट ह्याचा हॉल बनवते। तर आपण स्वतः ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपली मर्जी, कधी पण बनवा कधी पण टाका। तर हा ना फुल जॉर्जेटमध्ये आहे, मला प्रचंड आवडला होता। जॉर्जेटवाले कपडे खूप जास्त टिकतात, कारण त्याचा कलर जात नाही, त्याचं फॅब्रिक खराब होत नाही, आतमध्ये अस्तर पण आहे, पण अस्तर ना हाफ आहे, हाफ अस्तर आहे। हे बघा अशी पुढे ना असं हे बेबी पिंक कलर मी घेतला, पण याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत, आणि बलून स्लीव्ज आहे, छोटेसे तर बलून्स आहे। तर ही पण मी ठेवून घेईल, मला खूप आवडली ही सुद्धा। म्हणजे मी सगळ्याच इतक्या छान कुर्ती आहेत ना, तुम्ही एकापेक्षा एक, मी तर कमी मागवल्यात पण इतक्या मस्त आहेत ना, मला तर वाटतं ते जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत, कारण शिवून घेतले ना खूप महाग पडतं। माझ्याकडचे सुद्धा शिवलेले मला फॅब्रिकच 300ला जात आहे, ही जी 300ला कुर्तीच रेडी भेटते आपल्याला। तर ही सुद्धा प्रचंड छान आहे, खूप जास्त आवडली। त्याच्यानंतर ह्याच्यात मला वाटतं 2 आहेत का, तर ही सुद्धा जॉर्जेटमध्येच आहे बहुतेक, ही पण जॉर्जेटमध्ये कपडे घ्यायचे ना, त्याच्यामध्ये गरम पण होत नाही ना, खराब पण होत नाही, कलर जात नाही, काहीच नसतं त्याला, त्याच्यामुळे चांगलं आहे जॉर्जेटचे। आणि मी सगळ्यासाठी माझी एक्स्ट्रा स्मॉल साईज असते,
स्मॉल साईजमध्ये ते 36 देतात आणि एक्स्ट्रा स्मॉलमध्ये ना 32-34 देतात. माझे तर 30च आहे, त्याच्यामुळे मला ते पण फिटिंग करावं लागतं मग असं आहे. तर हा सुद्धा जॉर्जेटमध्येच आहे. ह्याला जास्त घेर आहे वाटतंय, तर ह्याला खूपच जास्त घेर आहे. हे बघा 3 लेअरमध्ये आहे हा. ही सगळ्यात वरची 4 लेअरमध्ये आहे. ही सगळ्यात वरची लेअर, त्यानंतर ही दुसरी लेअर आहे, त्याच्यानंतर ही तिसरी, चौथी आणि सगळ्यात खाली 5 आणि वरती हे असं आहे. तर हिचा गळा ना मी जसा कुर्तींचा गळा बनवते ना सेम तसा आहे. मोस्ट ऑफ ऑनलाईन ना गोलच गळ्याच्या कुर्ती भेटतात, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं नको. आणि ह्याची सुद्धा छोटीशी बलून स्लीव्ज आहे, तर हा पण मी ठेवून घेतली. तर इतका आवडलाय ना मला, इतका जास्त आवडलाय, बापरे खूपच जास्त आवडलाय मला. आणि इतका हलका फुलका आणि अजिबात जड पण नाहीये. कसला अस्तर वापरले बघू. तर हे अस्तर ना असं हे थोडंसं बघा, आता मी जे घरी अस्तर वापरते ना ते क्रेपचं अस्तर वापरते, आणि ह्यांचा अस्तर बघा किती हलका आहे असं दिसतंय. तर हा अस्तर हलका असं, त्याच्यामुळे कुर्ती एवढी हलकी लागते. नाही तर माझी कुर्ती इतकं जड वजन भरते त्याला. तर त्याच्यानंतर पुढची आपण बघूयात कसे आहे, पुढची कशी आहे बघू. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कसल्या कसल्या कुर्तींचे हॉल बघायला भेटतील, बघायचे आहेत किंवा प्लाझोचे बघायचे आहेत किंवा किचन प्रोडक्ट असं काय पण सांगा, मी तेच घेऊन येईल. तर ही पुढची कुर्ती आहे आणि ही तर एकच नंबर आहे. तर हिला तर ना हे काय आहे, बेल्ट आहे का मध्ये कमरेसाठी. उघड बाबा उघड. तरी काय कमरेसाठी बेल्ट आहे होते का, हे बघा कमरेचा बेल्ट आहे. कुर्ती बघूयात आपण कशी आहे. तर ही आहे ना ब्लॅक व्हाईटमध्ये, हे पण जॉर्जेटमध्येच घेतली मी. तर हे बघा पाठीमागेला नॉड आहे, डीपनेक आहे पाठीमागचा, पण नॉड आहे पाठीमागे बघा. आणि पुढचा पण हा पानगळाच आहे. हा गळा मला खूप आवडतो, दिसायला पण छान दिसतो. पण ह्याची बाही आहे ना पूर्ण लॉंग आहे, मला एवढी लॉंग नाही आवडत, पण जॉर्जेट आहे तर लय छान दिसतं ते. तर हा फुल घेरमध्ये बघा, ह्याचा घेर भरपूर आहे. तर सगळ्या कुर्तीची किंमत आहे 350च्या खालीच आहे बरं का. आणि कपडे एक नंबर क्वालिटी आहे, तुम्ही स्वतः घ्या, चेक करा, नाही आवडलं रिटर्न द्या, पण तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही. कारण मी जो काय आहे ना तो खरा रिव्ह्यू देत असते, मला आवडलं तरच द्यायचं, नाही तर नाही. त्यानंतर ही पुढची आहे जी की मरून कलरमध्ये, 1 पीसच आहे थोडक्यात, अम्ब्रेलामध्ये 1 पीस. तर हा खूप जास्त छोटा आलाय, पण याचा कपडा कसला मस्त आहे, एकदम शाईन करतोय नुसतं. हे बघा जाडजूड कपडा आहे, वजन भरपूर आहे या कुर्तीला. त्याला मध्ये अशा नॉड पण दिलेले आहेत. इतका मस्त असले कुठून भेटतात ह्यांना असले फॅब्रिक काय माहित. मला तर असे फॅब्रिक ना किती शोधते मी, मला भेटत नाही असे फॅब्रिक, कारण हे खूप जास्त टिकतात. तर ह्याला सुद्धा ना असे इथं बेल्ट सारखं दिलेलं आहे, बेल्ट बांधायचं ह्याच्यातून पुढे. तर ही पण सेम रेंजमध्येच आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट ही मला वाटतं ब्ल्यू आहे का ब्लॅक, आपण सगळ्या घालून पण बघूयात की कोणती कशी दिसते. आणि आता थोडं वातावरण हे आहे ना, त्याच्यामुळे ऊन नसल्यामुळे व्हिडिओ थोडा येतोय, म्हणूनच मी टाळत होती व्हिडिओ बनवायचं की आता बनवू मग बनवू उजेड आल्यानंतर. पण काय या वातावरणातच आहे, ऊनच आहे ना. तर ही पर्पल आहे, ही पण जास्त लॉंग नाही आहे, गुडघ्याच्या खाली जाईल. हिचं कापड पण मस्त आहे, हिचं कापड पण. आणि हे मध्ये ना इलास्टिकचं आहे, हे बघा असा नेक आहे याचा. आणि बलूनची छोटासा पफ आहे, स्लीव्हला पफ आहे, पफची स्लीव्ज आहे. तर चला आता एक 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 करून आपण सगळ्या कुर्त्या ट्राय करून बघूयात की कशा दिसत आहेत ते. आणि इथं दाखवू का तिकडे दाखवू, बेडरूममध्ये चाललंय माझं, कारण उजेड थोडासा आला पाहिजे. तर चला मी एक एक ट्राय करते आणि तुम्हाला दाखवते की सगळ्या कशा आहेत ते. बघा ही आहे सगळ्यात पहिली, आणि छातीमध्ये वगैरे एकदमच छान बसली, पण ही लेंथला आणि घेरला मला नाही एवढी आवडली. पण हे स्ट्रेचेबल आहे, किती पण मोठ्यांना बसेल, कारण हा कपडा ना स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे तो लांबतोय. आणि स्लीव छान आहे, पण याचा पॅटर्न मला खूप जास्त आवडला हा स्लीवचा. आणि एवढी कम्फर्टेबल बसते ना, खूप म्हणजे इतकी मस्त कम्फर्टेबल बसते. आणि खालचा घेर ना मी तुम्हाला दाखवते, घेर आहे पण ते थोडंसं प्लेट इलास्टिक टाईप याचं फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे हे असं लांबतंय. तर तुम्हाला ना मी आता घेर पण दाखवते. तर हा वाला आहे दुसरा, आणि एक नंबर टॉप आहे हा. जास्त लॉंग नाही आहे, म्हणजे गुडघ्याच्या खाली आहे हा. 1 पीस जसा राहतो ना तसा टाईपमध्ये,
पण मला हा प्रचंड आवडला कारण ह्याचं फॅब्रिक तुम्ही दाखवते इतकं सुंदर आहे ना आणि ह्याची फ्रिल पण मस्त वाटते ही. इथं पण फिटिंगला बरोबर बसलाय. बेल्ट आहे, बेल्ट जर नसेल वापरायचा ना ह्याच्यासोबत हा बेल्ट आलेला आहे. बेल्ट नसेल वापरायचा तर ह्या नॉड पण आहे, जास्त पाठीमाग बांधू शकतो पण असे, आणि किंवा मग अशा समोर पण इथं हे दिलेलं आहे त्याच्यातून टाकून इथे पण असं थोडंसं डिझाईन टाईप आपण करू शकतो असेल थोडक्यात. आणि लेंथ पण ना खूप आहे, म्हणजे जास्त कमी नाही, गुडघ्याच्या खाली घरात पण वापरू शकतो वन पीस. पण 300-350 रुपयात इतका सुंदर वन पीस कुठे येतो का, इतका मस्त आहे ना, खूप मस्त आहे. पाठीमागून पण मस्त आहे. तरचा हावाला आहे ह्याचं, म्हणजे गळाच इतका सुंदर आहे ना ह्याचा, आणि याचं फॅब्रिक पण एक नंबर आहे. फुल स्लीव्ज आहे पण अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही, एकदम जॉर्जेट असल्यामुळे. आणि लेंथ म्हणाल तर अगदी जमिनीपर्यंत आहे. लॉंग घरात पण आपण यूज करू शकतो, इतका मस्त आहे. ह्याला बेल्ट पण दिलाय पण मला वाटते बेल्टची काही गरज नाही, विदाऊट बेल्टच ते जास्त छान दिसते. हे बघा असं विदाऊट बेल्टच हे छान दिसतंय. जर थोडंसं अजून फिटिंग केलं किंवा बरोबर फिटिंगला पण आहे, मस्त वाटतंय हा सुद्धा, है ना. तर हा वाला तो आहे कॉटनचा, एक नंबर, इतकं कम्फर्टेबल वाटतंय. लेंथ पण लॉंग आहे, फुल पायापर्यंत लॉंग आहे हा पण ह्याचा घेर मला थोडासा कमी वाटला, पण डेली यूजला ठीक आहे. मला असं वाटतं की डेली यूजसाठी ना एकदम बेस्ट आहे, किंवा मार्केटला जाण्यासाठी. मला लूज आहे कमरेमध्ये आणि इथं बटन्स पण आहे, त्याच्यामुळे फिडिंगवाल्यांसाठी पण चांगला आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. जास्त खाली गळा जास्त हे असं वाटत नाहीये, एकदम मस्त आहे. याचं फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर आहे. आता कलर जाईल याची मला वाटतंय, पण क्वालिटी चांगली आहे. कलर जर गेला तर एकदाच जाईल असा अंदाज आहे माझा. प्रिंट छान आहे, कारण मी स्वतः पण ह्या प्रिंटचं फॅब्रिक घेणार होते. तर मस्त आहे हा. फक्त खाली घेर पण आहे, घेर बऱ्यापैकी घेर आहे, पण घरात घालण्यासाठी चांगला असं मला वाटते, कारण ह्याची प्राईसच्या अकॉर्डिंग हा चांगलाच वाटतोय. आणि तिने जो घातला होता ना साईडला, फोटो मी तुम्हाला देईल, तिला एकदम म्हणजे घेरदार वाटत होता, तेवढा घेर नाही वाटत त्याच्यामध्ये, कमी घेर वाटतोय मला. पण कपडा क्वालिटी एक नंबर आहे. आणि लेअर दोन आहेत, ही वरची लेअर आणि एक खालची लेअर आहे. नंतर हा वाला पुढचा आहे, हा चेस्टमध्ये वगैरे एकदम बरोबर बसलाय आणि लॉंग पण एकदम फुल लॉंग आहे हा, म्हणजे पायापर्यंत येतोय माझ्या तरी. स्लीव्ज पण छान आहेत, पण इथला हा ट्रान्सपरंट म्हणजे दिसतंय हे, त्याच्यामुळे इथून तुम्हाला थोडंसं, म्हणजे मला तर असे कपडे नाही आवडत खरं सांगायचं तर. इथं तर म्हणजे असायला पाहिजे होते, किंवा इथं पट्टी तरी कमीत कमी आपल्या ड्रेसचे असायला पाहिजे होते. तर अशा पॅटर्नमध्ये इतके नाही आवडत, कारण आपण घरात जरी घालायचं म्हणलं ना तर हे एवढं कम्फर्टेबल असं वाटत नाही. त्याच्यामुळे हा काय मी एवढा दाखवणार नाही. ज्याला चालतंय त्याला ठीक आहे, पण मला तर नाही. हा कपडा छान आहे, पण इथला हा पॅटर्न ओपन मला असं वाटतंय. बाकी एकदमच कम्फर्टेबल वाटतोय. फक्त इथंच ज्याची त्याची इच्छा, प्रत्येक जण. आता मी स्लीवलेस सुद्धा यूज करत नाही, आमच्या घरी चालतच नाही, त्याच्यामुळे मग मला माझ्या याच्याप्रमाणे कपडे सिलेक्ट करावे लागतात. तर हा पण मस्त वाटतोय, कलर पण छान आहे. पण बाकी ज्याची हा इतका कम्फर्टेबल आहे ना की प्रत्येकाने घ्या, कारण मी स्वतःच चाललंय माझंही ठेवून घ्यायचं. तर रुद्रचे पप्पा काय म्हणतात बघू, कारण की माझं अर्ध तर त्यांच्यावरती डिपेंड असतं, त्यांना पटलं तर ठेवायचं, कारण त्यांना मग मला घेऊन जात नाही. मला म्हणणं मी घातले असे काही कपडे, म्हणणार तू कपडे चेंज कर, नाही तर तरच तुला माझ्यासोबत येणार, तरी येऊ नको. त्याच्यामुळे त्यांच्यावर डिपेंड असतं अर्ध. तर हे बघा, ह्याची स्लीव्ज इतकी कम्फर्टेबल आणि मस्त वाटते ना, खूप जास्त, इतकी छान आहे ना. आणि इथं फिटिंगला पण मला बरोबर बसलाय. पुढच्या साईडला टक्स दिलेत, बॅक साईडला टक्स दिलेत त्याच्यामुळे. आणि लेंथ आणि घेर, बापरे. आहे हा जो कॉटनचा आहे, एक नंबर कॉटन, म्हणजे क्वालिटी आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, एक नंबरच आहे. घेर पण खूप आहे, लॉंग पण भरपूर आहे, की घरात फक्त विदाऊट असं म्हणजे लॉंग टॉपच यूज केलात ना तरी पण चालेल. आणि बाहेर सुद्धा मार्केटला वगैरे आपण यूज करू शकतो. आणि मध्ये इलास्टिक आहे, तर माझी कंबर छोटे त्यामुळे तरी ढिलच बसलंय मला. हे यस 35 दाखवतं, मला 32 किंवा मग 30 चालते. मला 34 सुद्धा मला ढिली होती. तर यस मागवून सुद्धा, स्मॉल मागवून पण हे प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे मला ऑनलाईन कपड्यांचं म्हणजे थोडं ढिली बसतात, त्यामुळे फिटिंग करावं लागतं. त्याची बाही पण लॉंग आहे, जास्त इथपर्यंत अशी आहे, 16-17ची असेल मला वाटते. आणि भरपूर छान आहे हा, पण मला खूप आवडला. तर तुम्हाला जो पण टॉप आवडला ना तो तुम्ही बिंदास्त घ्या. मी जसं तुम्हाला पाहिजे तसं व्यवस्थित समजावून सांगितला, रिव्ह्यू दिलेला आहे. सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि
नाही आवडला तर रिटर्न करा, मागून बघा कसे आहेत वगैरे, पण मला तर आवडले. आणि कॉटनचे मला जास्त हलके फुलके वाटत आहेत, जॉर्जेटपेक्षा जॉर्जेटमध्ये थोडंसं असं हे होते. पण झाला ना, थंडीचे दिवस आलेच, मी गेली, आता पाऊस यायला लागला की झाला. आता सुद्धा हवा सुटलेली आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे जास्त नाही गरम होत. तर चला, आता आजचा शॉपिंग हॉल मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय.